हे देवी महागौरी माते, 20 वर्षांनी पुन्हा आलेला तुझा उत्सव आम्ही आमच्या परीने पार पाडलेला आहे। उत्सवाचे सगळे विधी गुरव कन्या मीरा तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणताही खंड पडू न देता पूर्ण केलेले आहे। 20 वर्षांपूर्वी जी आगळीक घडली होती ती आगळीक यावेळी आम्ही घडू दिलेली नाही। तरी हा उत्सव पूर्ण होत असताना नजर चुकीने आमच्याकडून काही चूक घडली असेल, काही राहिलं असेल तर आम्हाला क्षमा कर। आमच्या सगळ्या चुका तू तुझ्या पदरात घे माते। आम्हाला तुझ्या कृपा आशीर्वादाची गरज आहे माते। या गावाला तुझ्या मायेची गरज आहे। आम्ही पूर्ण केलेले सारे विधी त्यांचा तू स्वीकार कर माते आणि आम्हा सर्व भक्तांवर तुझी कृपा अनंत काळासाठी कायम राहू दे ग आई। वीरा, वीरा, देवीच्या उत्सवाचं कार्य तू व्यवस्थितपणे पूर्ण केलंस। सगळे विधी यथोचित पार पाडलेस। काका, ते माझं कर्तव्यच होतं। हो ना, मग आता तरी देवीच्या मुखाचं दर्शन घे। नाही नाही गणेश, मीरा, अगं काय हा तुझा हट्ट? अगं जिच्यासाठी सगळे विधी केले, जिच्यामुळे केले, तिचंच तू दर्शन घेणार नाहीस? मीरा, अगं तू दर्शन घेतलं नाहीस तर हा उत्सव सुफळ संपूर्ण झाला असं होणार नाही। बरं, घेते मी दर्शन। या आजींचं दर्शन घे। आजी देवी आई सगळ्यांना मार्ग दाखवते, आपणच ते समजून घेत नाही। यांचं हो काका, तुम्हीच म्हणता ना ती चराचरात वसते, मग ती या आजींमध्ये सुद्धा असते। त्यामुळे मी यांचंच दर्शन घेणार। आजी, अगं मीरा, मीरा न ग तू? हो आवाजावरून ओळखलं बरं का मी। आजी पाया पडते। हा अगं 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 माझ्या पाया काय पडतेस? मी काय देवी आहे का? देवीच्या पाया पड, तीच तुला आशीर्वाद देईल ना बळा। आजी, हो, मला तुम्ही तिच्या जागी जा। अचानक माईचं कसं आलं? हॅलो, कोणी आहे का इकडे? हॅलो, अजित, घाबरले ना मी। तू इथे काय करतोयस? हा प्रश्न मी तुला विचारायला पाहिजे। एवढ्या रात्री एकटी तू इथे काय करतेस? अरे काय झालं माहितीये का? काय झालं? मी ना कोणाला तरी नाही, काही नाही। अजित,
इझी. मी काय म्हणत होतो, बाहेर बघ, गार वारा सुटलाय, मस्त वातावरण आहे, छान रात्र आहे. तुलाही झोप येत नाहीये, मलाही झोप येत नाहीये. थोडा वेळ बसूया, छान गप्पा मारूया. हे एक मिनिट हा. मला झोप येत नाही. कोण म्हणाला? अरे तुला झोप येत नाहीये म्हणूनच तर तू थांब ना. मला झोप येत नसती ना तरी मी थांबले नसते. आणि मी का गप्पा मारू तुझ्याशी? अनन्या डार्लिंग, तुला झोप येत नसली तरी माझी झोप उडाली आणि ती तू उडवलीस. आज नाही थांबलीस तू. ठीक आहे, इट्स ओके. पण उद्या तुला थांबावंच लागेल. माझ्याशी लग्न झाल्यावर आता लग्नाची बायको नवऱ्याचं म्हणणं टाळू थोडीच शकते. आणि मी तुझ्याशीच लग्न करणार आहे.